कृष्णराज महाडिक थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कृष्णराज महाडिक मैदानात उतरतायत। कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिकांचे चिरंजीव आहेत। महाडिकांची तिसरी पिढी या निमित्तानं राजकीय आखाड्यात उतरतीये। कृष्णराज महाडिक हे यूट्यूबर देखील आहेत, त्यांचं मोठं फॅन फॉलोविंगही आहे आणि त्यानंतर आता कृष्णराज महाडिक हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्नशील होते, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना माघार घ्यावी लागली होती। त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये कृष्णराज महाडिक उतरतायत आणि आता ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। कोल्हापूरमध्ये अजून भाजपकडून अधिकृतरित्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाहीये, मात्र तत्पूर्वीच कृष्णराज महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत हे निश्चित झालेलं होतं आणि त्यानुसार आता ते त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करतायत। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, भाजपची यादी अजून आलेली नाहीये, मात्र तत्पूर्वीच कृष्णराज महाडिक उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अगदी बरोबर आहे माधवी, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघितलं तर खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे उमेदवारी अर्ज भरणार हे जवळपास निश्चित झाले। काल देखील त्यांनी माध्यमांना या संदर्भातली माहिती दिली आणि आता पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर अजूनही भाजपच्या उमेदवारांची यादी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही, त्याच्यावरती अजून कुठलाही महायुतीच्या जागा वाटपाचा तोडगा निघालेला नाही। मात्र त्याच्या आधी या ठिकाणी कृष्णराज महाडिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे एक चर्चा देखील कोल्हापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे की अद्याप महाविकास आघाडी महायुतीचा जागा वाटपांचा तोडगा निघाला नसताना उमेदवारी अर्ज कशा पद्धतीने जाहीर करतात। मात्र जी काही जवळपास निश्चित झालेली जी काही जागा आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला असू शकतो आणि त्यामुळेच कदाचित कृष्णराज महाडिक हे उमेदवारी अर्ज दाखल करायला आता येणार आहे। नक्कीच, आणि कृष्णराज महाडिकांना खरंच भाजपचा एबी फॉर्म मिळालाय काही पाहणे महत्त्वाचं असणार आहे। विषय अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.